महाकाल सेनेच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलेला निर्धार देशामध्ये असलेली सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता युवकांनी आता गांभीर्यानं पुढे येण्याची गरज आहे। देशाचा विकास करायचा असेल तर आता केवळ चर्चा करून चालणार नाही, राज्यातील तरुणांनी आता पुढे यावं। या सर्वांना एकत्र येऊन महाकाल सेना पुढे जाणारी असा निर्धार या सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलराज नागरे यांनी व्यक्त केलाय। येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणांना रोजगार देण्याचा विश्वास त्यांनी उपस्थितांना दिलाय। आज पुण्यामध्ये सेनेचे प्रथम अधिवेशन झालंय, त्यावेळी ते बोलत होते। पुरंदर तालुक्यामध्ये तोंडलं येथे प्रतिउज्जैन असलेले भव्य महाकालेश्वर येथे मंदिर उभारण्याचा संकल्प देखील यावेळी त्यांनी केलाय। या अधिवेशनामध्ये सेनेचे उपाध्यक्ष पंडित यशवंत शर्मा यांनी महाकाल आणि हिंदुत्व उपासना यावर अमृतवाणीच्या माध्यमातून मार्गदर्शन केलंय। यावेळी व्यासपीठावर शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे, माजी न्यायमूर्ती सचिन झोरे, कायदेतज्ञ वैभव देशमुख, प्राध्यापक डॉक्टर सूरज दामरे तसेच सनदी लेखापाल गणेश निकम यावेळी उपस्थित होते। यावेळी शिवसेना पदाधिकारी कानिफनाथ अण्णा होले, मनोज सुर्वे, दीपक जगताप, ठाण्याहून एकनाथ चांदबोदले, मुंबईहून जानकी सातपुते, मुळशी, सोलापूर, पुणे जिल्हा आदी विविध भागांतून मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते। यावेळी जन्मदिनाच्या निमित्तानं अतुलराज नागरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय। सेनेचे प्रवक्ते नीरज नांगरे यांनी प्रास्ताविक केले तर सचिव नंदकिशोर लोंढे यांनी सूत्रसंचालन केलं। महाकाल सेना ही खऱ्या अर्थाने समाज हितासाठी, राष्ट्र धर्म सर्वोपरी सक्षम करण्यासाठी या भारतातल्या शिक्षित, उच्च शिक्षित अशा अभ्यासू, वक्तृत्व आणि नेतृत्व सर्व गुणसंपन्न असलेल्या नवचेहऱ्यांना संधी देण्यासाठी, त्यांना स्वतंत्र व्यासपीठ निर्माण करण्यासाठी ही महाकाल सेना खऱ्या अर्थाने काम करत आहे। राजकीय दृष्ट्या म्हणाल तर सामाजिक कार्य आणि राजकारण म्हणजे नेमकं काय, तर माझ्या ज्या बुद्धीला जे ज्ञात असल्याप्रमाणे राजकारण हे फक्त एक दिवसाचं असतं आणि ती राजकीय प्रक्रिया म्हणजे एक दिवसाचं केलेलं वोटिंग, त्यानंतर तुम्हाला 395 दिवस, आकडा चुकत नाही ना, 365 दिवस, सॉरी ते असं घटनेमुळे झालं, 365 दिवस तुम्हाला निश्चितपणे आणि प्रभावीपणे तुम्हाला समाजकार्यच करावं लागतं। त्यामुळं प्रत्येकाला समाजकार्य करायचंय तर अर्थकारणाची तुम्हाला सांगड घालावं लागते। अर्थकारणाची सांगड घालावं लागत असेल तर तुम्हाला व्यावसायिकाची सांगड घालावं लागते आणि ह्या सर्व गोष्टींना उचलायचं जर असेल तर तुम्हाला राजकीय दृष्ट्या सुद्धा सक्षम होण्याला महत्त्व दिलं पाहिजे। त्यामुळे आम्ही महत्त्वाकांक्षी आहोत। या देशाला, या महाराष्ट्राला, या देशाच्या संविधानाला आणि ह्या लोकशाहीला, ज्या आझाद लोकशाहीला खऱ्या अर्थाने खुला श्वास घ्यायला आला पाहिजे, मिळाला पाहिजे, यासाठी सुद्धा निश्चितपणे आम्ही येणाऱ्या काळात महाकाल सेना त्या तत्वानिशी सुद्धा कार्य करेल। कारण मी राजकारणाला खऱ्या अर्थाने जी संसद आहे, ज्या ठिकाणी मंत्रिमंडळ बसतं ते आपलं अधिवेशनाचं ज्याला आपण हे म्हणतो मंत्रालय म्हणतो किंवा आपलं सभागृह म्हणतो, त्या पवित्र सभागृहामध्ये, त्या लोकशाहीच्या पवित्र न्याय मंदिरामध्ये तिथं सुद्धा पवित्र विचाराची, देशहिताची, धर्मरक्षणाची, हिंदू राष्ट्राची एकता जोपासणारी आणि निस्वार्थीपणे कार्य करणारे सक्षम नेते, मंत्री, पदाधिकारी बसले पाहिजेत। हा सुद्धा आमचा अजेंडा आहे। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राइब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा।